नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती 2025 पहिली लिस्ट लागलेली आहे। तर ही लिस्ट कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ती माहिती आपण बघणार आहे। तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 7 एप्रिल 2025 या तारखेच्या आतच तुम्हाला करायचं आहे। ओके, तुम्हाला इथे डेट पण दिलेली आहे। तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागणार आहे। ओके, तर ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो सिलेक्शन झालं आहे त्या विद्यार्थ्यांनी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन ओके त्याची तुम्हाला 2 सेट तुम्हाला झेरॉक्स करायचे आहेत आणि ते सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला त्याची फोटोकॉपीज तुम्हाला घेऊन जायचे। ओके, तर मित्रांनो इथे तुम्हाला सगळ्यात तुम्हाला इथे डिव्हिजन दिलेलं आहे। ओके, तर जिल्ह्यानुसार तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे। त्यानंतर ऑफिस दिलेलं आहे, तुमचं कोणत्या ऑफिसमध्ये सिलेक्शन झालं आहे ओके त्या ऑफिसचं नाव दिलेलं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला पोस्ट नेम दिलेला आहे। ओके, तर तुमच्या कोणत्या पोस्टवरती तुम्हाला इथे तुमचं सिलेक्शन झालं आहे त्या पोस्टचं नाव दिलेलं आहे। त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी दिलेली आहे। त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे। पुढे तुमचे पर्सेंटेज दिलेले आहेत। ओके, तुम्हाला 10 वेळा किती पर्सेंटेज होती तर इथे पर्सेंटेज दिलेले आहेत। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागणार आहे। ओके, त्या ऑफिसचं इथे तुम्हाला नाव दिलेलं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने इथे ही सर्व माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो इथे तुम्ही जर बघितलं हे सर्व माहिती तुम्हाला जिल्ह्यानुसार दिलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो अहमदनगर, त्यानंतर अकोला जिल्हा। ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने अमरावती, तर सर्व जिल्ह्यांची मित्रांनो इथे माहिती दिलेली आहे। तर जिल्ह्यानुसार मित्रांनो ही PDF तुम्हाला दिलेली आहे। तर मित्रांनो ही PDF कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायची ती माहिती आपण आता बघणार आहे। तर सर्वात पहिले तुम्हाला इथे इंडिया पोस्ट gdsonline.gov.in ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे। ओके, त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। आता इथे तुम्हाला मित्रांनो खाली स्क्रॉल करायचं आहे आणि इथे तुम्हाला GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे मित्रांनो महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे मित्रांनो लिस्ट दिसून जाईल। ओके, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर मित्रांनो अशा पद्धतीने PDF ओपन होईल। ओके, तर ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो सिलेक्शन झालं आहे तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे 7 एप्रिल 2025 या तारखेच्या अगोदर। ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही पहिली लिस्ट बघितलेली आहे। आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील। मित्रांनो आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात। तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।